नाही नाही, हे दरवर्षीचं जल्लोषातलं वातावरण असतं आणि हे वातावरण दरवर्षी पाहायला मिळतं. दिवसेंदिवस जसजशी वर्ष जात आहेत तसतसे हे वातावरण अधिक वृद्धिंगत होत चाललेलं आहे आणि त्याचं हे सगळं प्रतीक आहे. राजसाहेबांच्या भाषणासाठी किंवा त्यांच्या विचारासाठी लोक आतुरलेली असतात, मनसैनिक आतुरलेले असतात. त्यासाठी जोशाने एका जल्लोषाने सगळे शिवतीर्थावर येत असतात आणि ते येणं चालू झालेलं आहे. राज ठाकरेंच्या मंचावरती 2 स्क्रीन पाहायला मिळतात, त्यामुळे निश्चित आज लावर तो व्हिडिओ हा प्रकार असणार आहे. नाही, जनरली राज ठाकरे साहेबांच्या पाडव्या मेळाव्याला स्क्रीन असतातच आणि कुठली ना कुठली काहीतरी गोष्टी ते दाखवतात. त्याप्रमाणे यंदा दाखवतील मला काय नक्की माहिती नाहीये, पण स्क्रीन ह्या नेहमीच असतात. एक शेवटचा प्रश्न घेतो. राज ठाकरेंची भूमिका नेहमीच प्रेरित असते, वेगवेगळ्या भूमिका आहेत, मात्र बदलत्या भूमिकांमुळे विरोधकांकडून टीका सुद्धा होते, काय सांगाल? भूमिका बदलत नाही, त्यांना तसं वाटतं. भूमिका त्या त्या परिस्थितीनुसार साहेब त्या भूमिका घेत असतात. मग ज्याला जे बरोबर आहे त्याला बरोबर बोलतात आणि जे चूक आहे त्याला चूक म्हणतात. आणि हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे की जे बरोबर असेल तो कुठल्याही पक्षाचा असू दे, का सत्ताधाऱ्यांचा असो किंवा विरोधकांचा, बरोबर जो पॉइंट असेल किंवा बरोबर जी गोष्ट असेल त्याचं वाहवा करणं, शाबासकी करणं, एवढा तर मोठा दिलदार मनाचा माणूस आहे आमचा राजा, कळलं का? त्यामुळे आणि जर जो कोणी चुकत असेल तर विरोधी पक्ष म्हणून त्याच्यावर आसूड ओढणं हे देखील आमचं काम आहे आणि तेच आम्ही करतोय. कॅमेरा पर्सन अवतेश कोरी, वैभव पाटील, मुंबई.